Students, we are going to think about transcription as well as we are going to think about syllable. Okay. So, what is transcription? In previous lectures, I have talked about transcription during the offline lectures. So, write the heading transcription. Write the correct spelling. Transcription. 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 What is transcription? Try to understand. So, this is the word about. So, to write the pronunciation of a word is called as transcription. लक्षात घ्या. म्हणजे हा शब्द आहे, या शब्दाचा उच्चार जे आपण अभ्यासलेत ना, साऊंड 44 साऊंड, त्या साऊंडच्या आधारे या शब्दांचा उच्चार लिहिणं म्हणजे काय? इट इज ट्रान्स्क्रिप्शन. हाऊ? ट्राय टू अंडरस्टँड. So this is about. Sorry. This is about. So this is the transcription of the word about. म्हणजे अबाउट हे आपण लिहिलं नॉर्मल इंग्लिशमध्ये लिहिलं आपण ते, आणि त्या अबाउटचा उच्चार लिहिलेला आहे त्या साऊंडच्या माध्यमातून. ब, आऊ आणि ठ अशा पद्धतीचे ते साऊंड आहेत. तर हे उच्चार आपण लिहिलेले आहेत आणि हा उच्चार लिहिलेला आहे. अशा पद्धतीनं उच्चार लिहिणं म्हणजे काय? ट्रान्स्क्राईब करणं किंवा ट्रान्स्क्रिप्शन लिहिणं. सो दिस इज ट्रान्स्क्रिप्शन. Some more words we are going to think about in case of transcription. So write down the next words. Next word is arrest. मी लिहितो बोर्डवर, पेनमध्ये इंक टाकतोय मी. Arrest. Arrest. Account. Account. Alike. Alike. Apart. Then dislike. Dislike. Correct. Correct. Cement. Practice. Practice. Divide. Put side. Depend.
depend, like this. So these are the words, and we are going to transcribe these words. Paha कसं, with the help of 44 sounds. Arrest, account, alike, alike, next is apart, apart, dislike, correct, cement, practice, practice, this is divide. कसं लिहितात पहा हे. It is like printed small a, this I, A and E. Divide. Next is depend. Depend. So this is the transcription of these words. आता पहा, we have transcribed these words, and after this we are going to we are going to divide these words as per the syllables. Syllable म्हणजे काय मी सांगतो. syllable कशाला syllable म्हणतात पहा. Puff of air, puff of air. While we speak, at that time we use air as an energy. लक्षात घ्या, आपण जी हवा आपल्या फुफ्फुसामध्ये घेतो त्या हवेचा आपण एनर्जी म्हणून उपयोग करतो आणि त्या माध्यमातून आपण बोलू शकतो. आपण अगोदर म्हणजे श्वास घेतो आणि नंतर म्हणजे ती घेतलेली आतमध्ये जी हवा आहे ती हवा बोलण्यासाठी ऊर्जा म्हणून वापरत असतो. सो दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. And while we speak, at that time we divide our words into smaller bits called syllables. लहान लहान तुकड्यामध्ये आपण म्हणजे बोलत असतो. कशा पद्धतीने बोलत असतो, यू ट्राय टू अंडरस्टँड. फॉर एक्झाम्पल, अबाउट. कसं, अबाउट, अबाउट असे दोन तुकडे झाले. अचा एक तुकडा एक सिलेबल आहे आणि बाउट हा म्हणजे काय दुसरा सिलेबल आहे. पफ ऑफ एअर म्हणजे हवेचा झोत किंवा हवेचा झटका.
बोलत असताना आपण हवेचे वेगवेगळे शब्द उच्चारतो आणि उच्चारत असताना हवेच्या झटक्याच्या माध्यमातून म्हणजे आपण बोलत असतो. फॉर एक्झाम्पल अबाउट, आपण अबाउट असं नाही म्हणत, अबाउट असं म्हणतो. ओके, 2 सिलेबल आहेत, अबाउट. ओके, एक सिलेबल म्हणजे हवेचा एक झटका, एक झटका, बाउट दुसरा. त्या झटक्याला काय म्हणायचं? पफ म्हणायचं, पफ. झोत म्हणा झटक्याऐवजी, हवेचा झोत, हवेचा प्रवाह. 2 प्रवाह वापरतो आपण या ठिकाणी तोडून बाउट अशा पद्धतीनं. देर आर 2 सिलेबल्स. त्यामुळं परीक्षेमध्ये हे सिलेबल अशा छोट्याशा हायफन किंवा डॅशच्या माध्यमातून आपल्याला वेगळे करून दाखवायचे असतात. ओके, पुढचा आहे रेस्ट. रेस्ट. पहा इथं मी छोट्या या हायफनच्या माध्यमातून सिलेबल वेगळे केलेले आहेत. नेक्स्ट इज अकाउंट. काउंट. लाईक, अपार्ट, डिसलाईक, रेक्ट, सिमेंट. हे छोट्या म्हणजे रेषेच्या सहाय्याने मी वेगवेगळे करून दाखवतो. सिमेंट, प्रॅक्टिस. प्रॅक्टिस 2 सिलेबल आहेत. प्रॅक्टिस. डिवाइड, डिपेंड अशा प्रकारे. सो अबाउट 2 सिलेबल, रेस्ट, अकाउंट, लाईक, अपार्ट, dislike, then correct, cement, practice, divide, depend, like this. So these are the words which have 2 syllables. हे कसे आहेत पहा. हे शब्द याला हे सगळे शब्द म्हणजे काय 2 सिलेबल म्हणजे 2 सिलेबल्स आहेत. 2 सिलेबलचे आहेत. आणि 2 सिलेबलच्या म्हणजे शब्दांना काय म्हणतात? बायसिलेबिक म्हणतात. बायसिलेबिक. बाय मीन्स 2. 2 सिलेबल ज्या शब्दामध्ये असतात त्यांना बायसिलेबिक म्हणतात. हे सगळे शब्द बायसिलेबिक आहेत. इन दिस वे, इन युअर एक्झामिनेशन such words will be given and you will be asked to divide those words into syllables. आता अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येईल की अलाइक या शब्दामध्ये किती सिलेबल्स आहेत. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत ना. ओके, पुन्हा आणखी एक शब्द दिला जाईल, नेशन. नेशन 2 सिलेबल्स आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल हे दिस इज फर्निचर. फर्निचर 3 सिलेबल्स आहेत. सिव्हिलायझेशन, सिव्हिलायझेशन, सिव्हिलायझेशन 4 सिलेबल आहेत. अशा पद्धतीनं म्हणजे सिलेबल किती आहेत हे ओळखणं गरजेचं असतं. सो दिस शॉर्ट लेक्चर इज अबाउट ट्रान्स्क्रिप्शन अँड इवन दिस लेक्चर इज अबाउट सिलेबल्स. तर सिलेबल कशा रीतीनं म्हणजे आपण डिवाइड वगैरे करायची या माध्यमातून या ठिकाणी पाहिलेलं आहे. छोट्या या लाईनच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहे. ओके, तर छोटे छोटे हे लेक्चर्स आहेत. म्हणजे हे लेक्चर्स म्हणजे पुन्हा पुन्हा पहा आणि हे थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. सो इन दिस वे सिलेबल्स आर देअर. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण यापेक्षा थोडे मोठे शब्द पाहू जास्ती सिलेबलचे. सो थँक्यू.